नमस्कार, मी सोलापूर भूषण यूट्यूब चॅनल त्याचबरोबर एस न्यूज चॅनलचे संपादक विष्णू कारंपुरे आपल्यासमोर येत आहे. आपण या आपल्यासमोर येताना 7 मे रोजी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या निकालीचे दावे प्रतिदावे करतात किंवा आम्हीच निवडून येणार, आम्हीच निवडून अशा प्रकारे दोन्ही पक्षाकडून बोललं जातं, या विषयावर मुख्य प्रकाश टाकण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सोलापूर 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एक सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, तालुका दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ आणि अक्कलकोट. प्रामुख्याने या 6 मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे सध्या आमदार आहेत. शहर मध्यमध्ये स्वतः आमदार प्रणितीताई शिंदे या आमदार आहेत, त्या 3 वेळा निवडून आलेले आहेत. तर उत्तरमध्ये त्या उलट भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार देशमुख हे आमदार आहेत, त्यांनी देखील 3 वेळा निवडून आलेले आहेत. आणि दक्षिण सोलापूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा कधी सत्ताधारी पक्षाला, कधी विरोधी पक्षाला असं त्या ठिकाणी निकाल लागतो. परंतु या वेळेला 2 वेळा सुभाष देशमुख यांनी आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि मोहोळमध्ये राखीव मतदारसंघ असल्या कारणाने त्या ठिकाणी राजन पाटील यांचा जो बोलेल तो निवडून येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार असला तरी त्या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादीचा अत्यंत वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. आणि अक्कलकोट मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. पण त्या ठिकाणी एक भक्कम असा भावी आमदार किंवा यापूर्वी झालेले आमदार, माजी आमदार असे सिद्धाराम म्हेत्रे त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम पाहताना दिसते. जेणेकरून या दोन्ही महाविकास आघाडी उमेदवार आणि महायुती उमेदवार या दोन्हीमध्ये झालेल्या प्रतिस्पर्ध्यामध्ये जो निवडणूक झाला त्यामुळे दोन्ही उमेदवार आपापले दावा या ठिकाणी विजयी होण्याचा दावा करताना दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आणि देशाचे पंतप्रधान ज्याप्रमाणे हिंदू कार्डचा वापर केला त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून संविधान वाचवा देश वाचवा याचा अत्यंत पोटतिडकीनं लोकांपर्यंत हा विचार घेऊन गेला. संविधान वाचवा आणि लोकशाही वाचवा, आपला हक्क वाचवा अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे प्रचारामध्ये मुद्दा ठरवून केला. आणि त्याचबरोबर आपल्या उमेदवार, काँग्रेसचे उमेदवार ते सोलापूरचा विकास आणि कामगारांचा विकास यामध्ये सुद्धा त्यांनी ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने कामगारांचा विषयाबाबतीत बोलत होते हे सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवार ह्या देखील आणि महाविकास आघाडी सर्व नेते देखील सोलापूर वाचवा, सोलापूर विकास करा, कामगार वाचवा. आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही सामाजिक कुठल्या प्रकारचं राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना राजकीय अभ्यास नसणाऱ्या लोकांना, सर्वसामान्यांच्याकडे जाऊन, तो कामगार असो, तो एका छोटासा व्यापारी आहे किंवा या सामान्य नागरिक आहे, यांचा आम्ही जवळजवळ 150 लोकांचा आम्ही सर्वे केलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येकाच्या मुखातून त्यांचं मत व्यक्त केलं जातं की आम्ही या ठिकाणी यांना विजयी होण्याचा आम्ही या ठिकाणी दावा करतो. किंवा आम्ही त्यांना विचारलेलं नाही की तुम्ही कोणाला मतं टाकलं, पण कोण विजयी होणार अशा प्रकारचे प्रश्न आला असता सर्वांनी या ठिकाणी एक टक्करमध्ये जे एकदम घासून या ठिकाणी निकाल लागणार आहे. त्या निकालामध्ये एक प्रकारचं आपल्याला रोमांचक किंवा प्रकारचं एक प्रकारचं आपल्याला या मतदारसंघात कोण विजयी होतील अशा प्रकारचं
या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मतदारसंघामध्ये एकूण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 57.46% मतदान झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 12,66,000 असं वर असं या ठिकाणी मतदान झालेले आहे. परंतु या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघात गेल्या दोन वेळेला 2 उमेदवार भाजपाचे निवडून आले, त्यांना परत उमेदवारी दिलेली नाही. आणि त्याच्या उलट देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांचा पराभव झालेला आहे. अशा मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष राहणं एक अत्यंत लक्ष राहणं साहजिकच आहे. आणि मोदीजी, योगीजी असे महाप्रचारक, स्टार प्रचारक भाजपाचे येऊन गेले. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे साहेब स्वतः अशा अनेक लोकांनी या ठिकाणी महावक्ते येऊन गेलेले आहेत. विशेष करून या मतदारसंघात सर्व ज्या मध्यच्या मतदारसंघामध्ये सर्व भाषिक जे आहेत त्यामध्ये पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांचं कल जवळजवळ या ठिकाणी हिंदुत्वाचं कार्ड या मोदीजींनी वापरल्यामुळं त्या ठिकाणी थोडं बहुत हिंदुत्वाच्या नावाने भाजपला पडण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याउलट जे सत्ताधारी विरुद्ध किंवा काँग्रेसच्या विरुद्ध नेहमी काम करतात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ते देखील 3 वेळा आमदार झाले आहेत. त्यांचे पूर्ण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद, त्यांचे बीडी कामगार, यंत्रमाग कामगार सदस्य हे सगळं पूर्णपणे झोकून आणि या प्रणित शिंदे यांच्या ह्याचे काम केले आणि अत्यंत तळमळीने आणि अत्यंत सक्रिय काम केले. आणि अत्यंत ज्याहून जास्त यावेळेस सांगण्याचा मुद्दा म्हणजे एक शिंदेसाहेब स्वतः फिरून त्या ठिकाणी आपल्या मुलीला निवडून आणायचं आवाहन करताना ठिकठिकाणी दिसत होते. आणि महाविकास आघाडीचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे निर्माते शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण पक्ष, पूर्ण पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व अंगीकृत संघटना हे अहोरात्र काम करून त्यांनीसुद्धा काम केलेलं दिसून आलं. ज्याप्रमाणे भाजपवाल्यांनी काम केलं, भाजप कार्यकर्त्यांनी काम केलं, पदाधिकाऱ्यांनी काम केलं, असं शिवसेनेने सुद्धा ते काम केलं दिसून आलं. आणि उद्धव साहेब स्वतः या ठिकाणी सभा घेतल्यामुळं एक प्रकारचं वातावरण निर्माण झालं असं सुद्धा ती परिस्थिती दिसून आलेली आहे. एकूणच या दोन्ही पक्षाचा सत्ता या ठिकाणी निवडून दावा पाहता या मतदारसंघामध्ये जे उमेदवार निवडून येतात ते घासून निवडून येतील किंवा जवळजवळ एकदम अटीतटीचं निवडून येतं असं या ठिकाणी दिसून येतं. आणि जे कोणी या मतदारसंघात निवडून येतील ते एक प्रकारचं इतिहास घडवणार आहेत. आणि त्या इतिहास घडवण्यामध्ये आपला सोलापूरचा आवाज दिल्लीमध्ये त्यांनी पोचवण्याचा दोन्ही पक्षाचे उमेदवार किंवा दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. एकूणच या HB न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमचा जो सर्वे आहे, जो अंदाज आहे ते पाहता अटीतटीची लढत या मतदारसंघात दिसून येते. या अटीतटीची लढतीमध्ये कोण निवडून येतं पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. विष्णू कारंपुरी महाराज आपली रजा घेतो. कॅमेरामन श्रीनिवास बोगा.